चला 30 रुपये टरबूज, लाल टरबूज, लाल टरबूज जो काही तो खुश होईल. चला आजी, भाऊ फक्त 30 रुपयाला आहे लाल टरबूज. हो आजी, आजी घ्या ना 20 ला 20 रुपये हा 20 रुपये हो तर चाल दोन घ्या हो आजी. 20 रुपये. आजी घ्या ना, आज जाय ना घ्या ना, फुकट घेऊन जा बाई तर. फुकट नको नाही तर 10 रुपयाला 2 घेऊन जा. चला या बरं 3 देतो. आणि ते नाही गरम झालं नको हो बाबा. 10 ला 3 घ्या. अहो एवढ्या उन्हात आणायचं बसलो दहाला मी. झोपून राहत होतो. ते म्हातारं म्हणे काहीच करीत नाही, त्याच्यामुळे म्हणलं टरबूज काही. पण हे राक्षस माझ्या समोर येऊन बसला, याला काही धंदा अरे व्हायला. बाबा नाव घेऊन ये, तुला एक टरबूज उताना पाणी मानव घेतलं तर टरबूज तुला घे. घे. घ्या रे. आहे. मला धरा तुम्ही भांडता का? अरे मला असं वाटतं भांडणं करण्यापेक्षा आपण एकत्र येऊन हा माल विकला पाहिजे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा झाला आणि जर आपण जर एकमेकांवर असं स्पर्धा जर करत राहिलो तर याचा फायदा निश्चितच दुसरे लोक घेत असतात. मग त्यापासून आपल्याला मिळतं तरी काय? तुम्ही म्हणता 10चे 2, तुम्ही म्हणता 10चे 3, याच्यामध्येच आपलं सगळं चाललंय. आपण कष्ट करून हे फळ पिकवलेलं आहे. मला असं वाटतं की आपण स्पर्धा करण्यापेक्षा आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रेमानं आपण याची विक्री केली पाहिजे. निश्चित त्याचा फायदा आपल्याला झाला. बरोबर आहे महाराज, चुकी झाली, एवढ्या वारीस माफ करा.